हॅलो, कसे काय आहेत सर्व? मस्त ना, सो मजेत असायला पाहिजे. आज मी तुम्हाला सांगणार आहे माळची पानं की लाजळाची पानं. सो कोणती पानं आहेत? सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो अशा प्रकारे ना मस्त मी ऑफिसमधून सुटून मला असं सरप्राईज मिळालं की बाबू आणि प्रशांत घ्यायला आले होते. तर फ्रेश वगैरे झाल्यानंतर ना मी भाकरी खायला सुरुवात केली आणि आजचा बेत होता भाकरी आणि थोडंफार भाजी. हे आजचा बेत होता कारण की अक्षतला पण मी तेच देणार होती. सो अशा प्रकारे भाकरी मस्त फुगत होती. जेव्हा पण मी भाकरीचा व्हिडिओ कधी पण मी करत असेल ना तेव्हा भाकरी कधीच फुगत नाही. त्याच्यामुळे ना ते मला कॅन्सल करायला लागत होते ते व्हिडिओ आणि खूप छान अशी व्हिडिओ निघाली. तेच बोलते की लाजळूची पाने लाजळूची पाने मला पण नाही माहिती ही कसली पाने आहेत तुम्हाला मी दाखवते. तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये कसली पाने. ते पाणी एकदम जवळून घेत दाखव कारण की लाजळूची पाने लाजळूची नाही ना. अरे ही भाजी आहे बावळट. येडच आहे ते किती ती ही याच्यात आहे. ती तुला मग कळत नाही ती तर मला थोडी माहिती. पालकची भाजी आहे ती मला कळते. पाच ही पाच म्हणजे ते याच्यात पानं असतात ना ही ह्याची भाजी बनवतात. सो अर्धी भाजी इथे ठेवणार आहे आणि अर्धी घेऊन जाणार. त्या एक पिशवी होती ना इथे. सो ही कोणती पानं आहेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा, पिन करा. सो बघा ना, अळूची पानं इतकी होती आणि आई आल्या होत्या. सो त्या ना ताईंकडे जाणार होत्या. त्याच्यामुळे ना सर्व मला द्यायला आणि ताईंना द्यायला घेऊन आल्या होत्या. सो अशा प्रकारे त्या इथेच विसरून गेल्या जायच्या घाई गडबडीमध्ये. सो सर्व आमचा उरकून घेतला. आम्ही जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घासून घेतली आणि मी सुकायला ठेवली. म्हणजे आपण रात्रीचं रुटीन केल्यानंतर ना सकाळी असं फ्रेश वाटावं त्यासाठी मी तुम्हाला आजचं रात्रीचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो खूप छान प्रकारे भांडी वगैरे घासून झाले आणि भांडी घासेपर्यंत सुखेपर्यंत ना माझं हे गॅस वगैरे मी घासून स्वच्छ क्लिनिंग करून ठेवते. कारण की आपण फोडणी देतो, खूप काही काही गॅसवरती करतो. सर्व तेलकट दुधाचं पाणी वगैरे त्याच्यावरती उडतं. त्याच्यामुळे तसंच राहतं आणि त्याच्यामुळे तसं आपण ठेवलं ना तर उंदरांना कॉक्रोचला आपण निमंत्रणच देतो. आणि भांडी पण तशीच आपण जर बेसिनमध्ये ठेवली तर तसेच ते राहून जातं. त्याच्यामुळे फटाफट 2 मिनटाचं 20 मिनटाचे कामं आहे ते उरकून जातात. सो नंतर स्वच्छ क्लीन करून झाल्यानंतर ना बेसिन पण क्लीन करून घ्या. बेसिन आपण तशीच ठेवली, त्याच्यात कचरा तसाच ठेवला तर ऑब्व्हियसली तिथे पाल कॉक्रोच वगैरे येतात. आणि आपण जो कपडा क्लीन करण्यासाठी घेतो ना तो गरम पाण्यामध्ये भिजवून 2 मिनिटासाठी ठेवते आणि त्याच्यानंतर सर्व तो क्लीन करून घेते. त्याच्यातली जरुरी धूळ वगैरे आणि सर्व ते निघून जाते. सो असं होतं माझं रात्रीचं रुटीन. 20 मिनिटामध्ये ना आपण असं काही केलं ना तर सकाळ आपली खूप छान प्रकारे जाते. नाही तर मग तेच बघून ते कंटाळवाणा दिवस होऊ जातो. असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.